पाटणबोरी हे गाव तालुक्यातील सर्वात मोठं गाव असून स्वतंत्र असे पॉवर हाऊस आहे। मात्र कधीही लाईन जाणे व येणे, लाईन जाण्याची वेळ टाइम ठरलेली नसते। कधी कधी 5-5 मिनिटांना जाणे येणे असं त्रास देत असते। दररोज नित्यानं सकाळी कामाच्या वेळी व सायंकाळी जेवणाच्या मुहूर्तावर जाणं हा तर येथील विद्युत विभागाचा नियम झालाय। या लाईनच्या लपंडावानं येथील जनता हैराण झाली आहे। रात्रीला सुद्धा लाईन कधी येते कधी जाते। रात्रीच्या वेळी अंधार पडल्यानं सर्प, विंचू व विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांना धोका निर्माण झालाय। अशातच वारंवार लाईन जाण्यानं जनतेला अंधाराचा सामना करावा लागतोय। जनप्रतिनिधी गावाला वाऱ्यावर सोडले, जनतेच्या प्रश्नावर, जनतेच्या समस्यांवर कधीही आवाज उठवताना दिसत नाहीत। निवडणुका आला की गावात वारे घालतात, नमस्कार चमत्कार सुरू होते। मात्र जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कधीच धावून जात नाहीत। येथील विद्युत विभागावर कोणाचाही वचक नाही। यामुळे येथील विद्युत विभागाचा मनमानी कारभार चालू आहे। येथील अभियंता हे पांढरकवडा इथं निवासी राहत असून उंटावरून शेळ्या खोदण्याचं काम सुरू असून एवढं मोठं गाव व परिसर लक्षात घेता पाटणबोर इथं क्वार्टर्स व सर्व सुविधा असताना सुद्धा मुख्यालयीन राहत नसल्यानं येथील पॉवर हाऊसला वाऱ्यावर सोडलं आहे। काही दिवसांपूर्वी पिवरडोल येथील गावकऱ्यांनी अशाच लाईनच्या संदर्भामध्ये निवेदन दिले व माजी आमदार संजय दरेकर यांनी फोन लावल्यामुळे गावात लाईन आली। मात्र असं येथील जनतेला हे अभियंता अधिकारी जुमानत नसल्यानं या अभियंत्यांविषयी जनतेत नाराजी आहे। कधी कधी रात्री या परिसरातील गावांमध्ये लाईन नसल्यानं गावातील सर्व जनता या लाईनच्या विरोधामध्ये आक्रोश होऊन पॉवर हाऊसला आपला मोर्चा घेऊन येतात। त्यावेळेस कुणीही वरिष्ठ अभियंता हजर राहत नसल्यानं आपला संताप व्यक्त करून जातात। अशी अवस्था या पाटणबोरी येथील पॉवर हाऊसची आहे। येथील लाईन बंद पडल्यास लाईनमन सुद्धा आपले फोन बंद ठेवतात। लाईन कधी येईल हे कोणाला विचारावे हा प्रश्न जनतेला पडतो। पाटणबोरी येथील पॉवर हाऊसची अवस्था असून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। वारंवार लाईनचं लपंडाव होणं बंद करावं व यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी येथील जनतेची मागणी होत आहे। इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.